की आपण जे जे काही जिथे जिथे अंधार असेल तिथे दिवा लागतो. अंधारासाठी दिव्याचा उजेड पाडणं ही झाली गरज. आपल्याला तिथे बसायला, काम करायला, इतर काही गोष्टीसाठी आपल्याला मदत होते. हा झाला गरजेचा भाग. पण प्रत्यक्षामध्ये जिथे जिथे अंधार आहे, अज्ञान आहे, शिक्षण पोहोचलं नाही, तिथे वाचन केलं तर नवीन नवीन माहिती मिळते. किंवा मोबाईल सारख्या गॅजेटने सुद्धा, मोबाईलमुळे सुद्धा बरीचशी माहिती आपल्याला म्हणजे तिथला तो अज्ञान दूर होतो, तिथला अंधार दूर होतो आणि आपल्याला ज्ञान प्रकाश. दिव्यांची, दिव्याच्या प्रकाशाची आणि आपण घेत असलेल्या शिक्षणाची अशी सांगड क्रांतिकार आणि शाळेत आज दिव्यांकडून शिकण्यासाठी ही गोष्ट आहे अशी की आपण जे जे काही जिथे जिथे अंधार असेल तिथे तिथे दिवा लावतो. अंधारासाठी दिव्याचा उजेड पाडणं ही झाली गरज. आपल्याला जिथे बसायला, काम करायला, इतर काही गोष्टीसाठी आपल्याला मदत होते. हा झाला गरजेचा भाग. पण प्रत्यक्षामध्ये जिथे जिथे अंधार आहे, अज्ञान आहे, शिक्षण पोहोचलं नाही, तिथे वाचन केलं तर नवीन नवीन माहिती मिळते. किंवा मोबाईल सारख्या गॅजेटने सुद्धा, मोबाईलमुळे सुद्धा बरीचशी माहिती आपल्याला मिळते. म्हणजे तिथला तो अज्ञान दूर होतो, तिथला अंधार दूर होतो आणि आपल्याला ज्ञान रूपी प्रकाश मिळतो. ही दिव्यांची, दिव्याच्या. जरी आपल्याकडे विजेचे दिवे, लाईट, ट्यूबलाईट वगैरे असल्या तरी लाईट गेले कधी तर आपण काय शोधतो पहिलं? मेणबत्ती. बरोबर, मेणबत्ती शोधतो पहिलं आपण. आणि टॉर्च. टॉर्च आहे ना तुमच्याकडे सगळ्यांकडे घरी असेल, रेस्टॉरंटमध्ये अशी टॉर्च ही आपण पहिली शोधतो, हो की नाही? पण आता कितीही विजेचे दिवे आले, कितीही आपण सणासुदीला रोषणाई केली, करतो की नाही? दिवाळीमध्ये, गणपतीमध्ये, ईद असेल तरी लाईटिंग करतात की नाही? पण कितीही आपण ते केलं तरी नंतर एक चौरंग किंवा पाठ मांडला जातो. त्याच्याकडे दिवे व्यवस्थित त्याची रचना. शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. म्हणजे काय रे? जो शुभ करणार आहे, जो कल्याण करणार आहे, जो धन संपत्ती देणार आहे, जो शत्रुबुद्धीचा नाश करणार आहे, अशा या दिव्याला माझा नमस्कार आहे.